नमस्कार मंडळी. आजची रेसिपी माझ्या मनाजवळची आहे. माझ्या बाबांना खूप आवडणारं केळीचं शिखरण आज मी बनवत आहे. बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काही पदार्थ, काही रेसिपी असे असतात की ते चवीनं नाही तर आठवणीने खास असतात. केळीचं शिखरण हा तसाच एक पदार्थ माझ्या बाबांचा आवडता आणि माझ्या नेहमी मनात आठवणीत राहणारा हा एक पदार्थ आहे. बनवायला अतिशय सोपी, कमी साहित्य आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम चवीची आहे. तर कशी बनवायची, त्यासाठी केळी कशी घ्यायची आणि बाकीच्या इतर माहिती मी आपल्याला या व्हिडिओ देणार आहे. तर बाबा बोलायचे, कधीही केळी अशा प्रकारची घ्यायची, जास्त झालेली, परंतु ती खराब झालेली नको. बाबाच्या शब्दात सांगायचं झालं तर त्याच्यावरती टिकल्या पडलेल्या असाव्या, जेणेकरून हे केळी खाताना आपल्याला काहीच त्रास होत नाही. आणि त्यामध्ये आपण एक अशी जिन्नस टाकणार आहोत की केळीचं शिखरण खाल्ल्याने आपल्याला काहीच त्रास होणार नाही. तर ती जिन्नस काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघत आहात की केळी जरी वरून आपल्याला जास्त झालेली दिसत असली तरी आतून एकदम चांगली आहे आणि अशीच केळी नेहमी खावी असे माझे वडील नेहमी सांगायचे. तर आता मी 2 केळी शिखरण करायला घेतलेली आहे. तर एक पद्धत म्हणजे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही छोटे छोटे तुकडे करून हे शिखरण तयार करू शकता. परंतु असं शिखरण केल्याने जी मजा हाताने कुस्करून खाल्ल्याच्या शिखरणात येते ती मजा चमच्याच्या तुकड्याने येत नाही. म्हणून तुम्हाला मी चमच्याने शिखरण कसं करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि आता मी हाताने शिखरण करणार आहे, कारण त्याची जी टेस्ट येते ती अप्रतिम असते. तर हाताने चुरून, जास्त चुरायची गरज नाही. तर ते चुरायच्या आधी यावर साखर टाकायची. साखर टाकल्याने केळी हातातून निसटत नाही आणि सहज ते आपण कुस्करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे फक्त थोडीशी मॅश करायची आहे, जास्त मॅश करायची नाही, बुळबुळीत करायची नाही, थोडे थोडे तुकडे ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे केळी साखर टाकून मॅश करायची. जी माहिती मी आपल्यासोबत शेअर करत आहे त्या माहितीला जवळपास 36 ते 38 वर्ष झाली असतील, त्यावेळची ही गोष्ट आहे. आणि ती गोष्ट अजूनही माझ्या जशीची तशी लक्षात आहे. ज्या ज्यावेळी केळी घरात आणल्या जातात, शिखरण केले जातात, त्यावेळी त्या गोष्टीची मला आवर्जून आठवण येते. यामध्ये आता आपण 1 हिरवी विलायचीचे दाणे टाकणार आहेत बारीक करून. त्यामुळे केळी खाल्ल्याने किंवा केळीमध्ये दूध टाकून खाल्ल्याने केळी अजिबात आपल्याला त्रास देत नाही, म्हणजे आपल्याला काही त्रास होत नाही. तर तुम्ही हमखास केळीचं शिखरण बनवू शकता आणि खाऊ शकता. आता यामध्ये बेताचं दूध टाकायचं आणि वेलचीची पूड टाकायची. परत आता एक वेळा आपण हे शिखरण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये साखर टाकलेली ते मिक्स होईल, विरून जाईल. बस अशा प्रकारे झटपट आपण केळीचं शिखरण खाऊ शकतो. आणि हे शिखरण चपातीसोबत, पोळीसोबत खायला अप्रतिम चवीचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत शिखरण कधी खाल्लं नसेल तर हा व्हिडिओ बघून अवश्य शिखरण खाऊन बघा. आणि याच्यासोबत तोंडी लावायला काय घ्यायचं ते मी सांगणार आहे. जी माझ्या वडिलांची फेवरेट रेसिपी, ती म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. शिखरण, पोळी आणि ठेचा हा बेत एकदम परफेक्ट आणि अतिशय चविष्ट, आवडणारा. याच्यासोबत भाजीची गरज नाही. तर बाबा ठेचा पोळीवर घेत नव्हते किंवा ताटात घेत नव्हते. एखादी बशी घ्यायची, बशीमध्ये सहसा ते ठेचा खायचे. आणि ठेचा कसा बनवायचा जर तुम्हाला माहिती नसेल तर पोपटी कलरच्या मिरच्या असतात, हिरवट पोपटी कलरच्या लांब, त्या मिरच्या घ्या, कारण त्या फिकी असतात, जास्त तिखट नसतात. जर तुम्हाला जास्त तिखट खायचं नसेल तर त्या मस्त भाजून घ्यायच्या, तेल टाकून भाजून घ्यायच्या, थंड करायच्या. त्यामध्ये लसूण टाकायचा आणि भरपूर कोथिंबीर टाकून जाडसर हा ठेचा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा. जर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केला त्याच्या चवीमध्ये फरक पडतो आणि खलबत्त्यात कुटून केला तर तो एकदम मस्त होतो. तर आता आपण ठेच्यावर तेल घेतलेलं आहे, तेलही ते थोडंफार शिल्लक घ्यायचे ठेच्यावरती. मस्त असं कालवायचे. ठेचा, पोळी आणि शिखरण अवश्य करून बघा. जर तुम्ही खरोखर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर अवश्य करून बघा आणि खाऊन बघा. मला 100% खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी अशा प्रकारचं केळीचं शिखरण बनवून खाल. रेसिपी खूप जुनी आहे, म्हणजेच पारंपरिक आहे, नवीन नाही. परंतु सर्वच खातात, सर्वांनाच आवडते असं नाही. तर मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा, शिखरण आणि पोळी, क्या बात है. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच अशी आशा आहे. बाबांच्या आठवणीसोबत ही चव तुम्हालाही आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल.
काही चवी फक्त पदार्थ नसतात, तर त्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी म्हणून आपल्या हृदयात नेहमी साठवून ठेवलेल्या असतात, जपून ठेवलेल्या असतात. तर अशा काही आठवणी तुमच्यासोबतही असतील, नक्कीच असतील. तर त्या तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर अवश्य करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.